महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून वार पलटवार 76% कंपन्या कधी सुरू झाल्या नाहीत. पवारांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना डिस्चार्ज मिळाला. नांदेडच्या रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. नांदेडचे पीआय संतोष केंद्रेंनी वाचवले सुखबीर सिंग बादल यांचे प्राण. जखमी केंद्रेंची हरसिमरत कौर यांच्याकडून भेट. भाऊक झालेल्या मंत्री बावनकुळेंवरती जरांगेंचा पुन्हा निशाणा. मराठ्यांच्या नादाला लागल्यानं रडकुंडीला आल्याचा हल्लाबोल. मराठी न आल्यासह मराठी रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाई अटळ. मराठी भाषा शिकण्यासाठी कोणतीही मुदतवाढ नाही. 18 ऑगस्ट पासून कारवाई करणार सरनाईकांचा इशारा. केळेवाडी पादचारी पुलाच्या कामावरून मनसे आक्रमक. चर्नी रोड मधील पुलाचं काम अद्याप रखडलेलंच. मनसेनं काढली पुलाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. राहुल गांधींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. राहुल गांधींची मोदींच्या परराष्ट्र धोरणावरती टीका. चेंबूरच्या पार्ले अॅग्रोच्या वेअर हाऊसवरती एफडीएची कारवाई. काही लाख रुपये एक्सपायर झाल्याचा माल जप्त. गोदामाला सुद्धा सील. भंडाऱ्यामध्ये बिबट्या आणि तिच्या 2 पिल्लांना वाचवलं. आता पिल्लांच्या आईचा शोध. गावकऱ्यांच्या गर्दीनं बिबट्याची पिल्लं बिथरली. भक्तांकडून साईंच्या चरणी सोन्याचे 7 नाणे अर्पण. सोन्याच्या नाण्यांची किंमत 21 लाख रुपये असल्याची माहिती. वाशिमच्या वानोजा गावामध्ये रस्त्याची दुरावस्था. पावसामुळे गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. ग्रामपंचायतींचं दुर्लक्ष. विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता. मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीची वाढ होण्याची शक्यता. किमान 4 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव. कुंभमेळा बनावट कार्याध्यक्ष प्रकरणामध्ये तपासाला वेग. जामनेरमधून 3 पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात. मित्रांच्या खात्यावर लाखो रुपये यूपीआयद्वारे वळवल्याचा संशय. श्रावणी सोमवार घृष्णेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मोठा निर्णय. गाभाऱ्यातील अभिषेक महापूजा पूर्णपणे बंद. मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस. निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची रेलचेल. हिरवळ हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण. उजनी धरणातून विसर्गामध्ये वाढ. 26,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. उत्तराखंडच्या चामोलीमध्ये टनेलमध्ये पाणी आणि राडारोडा घुसला. 7 कामगारांचा मृत्यू. 2 जण बेपत्ता. इराण अमेरिका युद्धाचा बांगलादेशला मोठा फटका. दुकानं आणि शॉपिंग मॉल्स मार्केट रात्री 8लाच बंद करण्याचे आदेश.